नमस्कार, माझं नाव मनीष कोठाडिया. 2015 पासून मी ब्रेन कोच म्हणून काम करतो. तुम्ही क्रिकेट कोच ऐकलंय, बॅडमिंटन कोच ऐकलंय, पण ब्रेन कोच कधी ऐकलं नसेल, बरोबर? तर ब्रेन कोचची आपल्याला गरज आहे का? पहिली गोष्ट आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे यश मिळतं ते मिळतं ब्रेनमुळं, राईट? मग आपल्याला ब्रेनबद्दल काय माहिती आहे? आपण जेवढ्या वस्तू वापरतो त्याची कॅपॅसिटी बिफोर यूज आपल्याला माहीत असतो, वापरण्याच्या आधी. मग ते मिक्सर असेल, टी व्ही असेल, बाईक असेल, कार असेल, मोबाईल असेल, बरोबर आहे? मग आपल्याला आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी माहीत आहे का? तर जवळजवळ बऱ्याच लोकांना उत्तर असेल नाही. फक्त आपण एवढं बोलतो की आपला ब्रेन सुपर कॉम्प्युटर आहे, आपला ब्रेन कॉम्प्युटरपेक्षा खूप चालतो, बरोबर आहे? तर आपण आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी जर मोजली लॅपटॉपच्या भाषेमध्ये तर 200 पानी 5 कोटी पुस्तकं आपण 5 नंबर सेट लक्षात ठेवू शकतो. एवढी आपल्या सगळ्यांकडं ब्रेन कॅपॅसिटी आहे. मग आपण वापरतो किती? असं का होतं की 8वीच्या मुलांना 6वीचा पेपर गेला तर कदाचित ती मुलं पास पडले बघा. असं का होतं? तर याच्या मागं पहिलं सायंटिफिक रिझन आहे की आपण आपला ब्रेन फक्त 0.5 to 1% यूज करतो. स्वामी विवेकानंद 17% ब्रेन यूज करायचे आणि डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन 20%. गेली 100 वर्ष संशोधन चालू आहे की सुपर ब्रेन वापरायचं कसं, पण त्याच्यावर अजून काही प्रॉपर सोल्युशन निघालेलं नाहीये. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मोबाईल कोणी बनवलाय? माणसाने. त्याची मेमरी वाढते. मग मुलांची मेमरी वाढेल का? त्याच्यानंतरचा प्रश्न, आपण सिनेमाला गेलो तर तो पक्का लक्षात राहतो, अभ्यास का राहत नाही? ह्याच्या मागं ब्रेनचं आपल्याला कार्यपद्धती समजावून देणं गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीनं स्पर्धा वाढलेली आहे अभ्यासामध्ये, त्यामध्ये अभ्यास करण्याबरोबर काही नवीन टेक्निक वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते कुठले कुठले टेक्निक आहे? तर त्यापैकी 2 महत्त्वाचे टेक्निक आहेत. एकाला म्हणतात ब्रेन डेव्हलपमेंट, ज्यामध्ये येतात ब्रेन एक्सरसाइज. शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा बौद्धिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे आणि या बौद्धिक तंदुरुस्तीसाठी ब्रेन एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची आहे. बौद्धिक तंदुरुस्ती म्हणजे काय? दोन्ही आपले जे ब्रेन आहे, डावा आणि उजवा, त्याला बॅलन्स ठेवण्यासाठी ब्रेन एक्सरसाइज महत्त्वाची आहे. ब्रेन एक्सरसाइज करून एखादा मुलगा जर अभ्यासाला बसला तर त्याची बौद्धिक क्षमता 5% 200% वाढू शकते. तर आत्तापर्यंत आपण गोष्ट कधी ऐकलीच नव्हती, तर ती ब्रेन एक्सरसाइज आपण जर केले तर 5 ते 200% ब्रेन कॅपॅसिटी वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण काही गोष्टी पटकन विसरतो आणि काही गोष्टी लॉंग टर्म लक्षात राहतात. उदाहरणार्थ, माझा हा व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे, त्यातले 2-5 शब्द तुमच्या लक्षात राहतील. अख्खं लक्षात राहील का? नाही. त्या गोष्टी विसरल्या जातात. मग विसरणारे काम कुठल्या मेंदूचं आहे? पिजव्या मेंदूचं काम काय आहे? डाव्या मेंदूचं काम काय आहे? याच्या सविस्तर माहितीसाठी आपण लवकरच समोर भेटूया. तर पहिलं काम आहे माझं ब्रेन डेव्हलपमेंट. आम्ही मुलांची बौद्धिक क्षमता वाढवतो. जशी मोबाईलची मेमरी वाढते तशी मुलांची पण मेमरी कॅपॅसिटी वाढू शकते. अगदी एका शब्दात सांगायचं म्हणून, एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर 2 तास मुलं अभ्यास करताय, परीक्षेला 4 तास अभ्यास करण्यापेक्षा 4 तासाचा अभ्यास 2 तासात कसा लक्षात ठेवायचा, हे आम्ही मुलांना टेक्निक शिकवे. आता दुसरा विषय, ब्रेन मॅपिंग. आपण शेती मोजतो किती एकर आहे, आपल्याला माहिती आहे आपलं घर किती स्क्वेअर फूट आहे. मग आपल्याला आपला ब्रेन मोजता येईल का? सगळ्यात मोठी प्रॉपर्टी त्या ब्रेन. आणि ब्रेन मोजणं गरजेचं आहे का? तर अतिशय गरजेचं आहे. कारण एखाद्या माणसाचं वजन 10 किलो असो किंवा 200 किलो असो, त्याच्या मेंदूचं वजन मात्र सेम. मेंदूचं वजन आहे 1.25 किलो. आणि ह्याच्यामध्ये मेंदूचे 2 पार्ट आहेत, डावा आणि उजवा, आणि ह्याच्यामध्ये 5-5 सब कंपार्टमेंट आहेत. टोटल आपला मेंदू पडलाय 10 कप्प्यापासून, 10 कप्प्याला, आणि ह्या प्रत्येक कप्प्याचे काम ठरलेलं आहे. मग एक गोष्ट विचार करण्यासाठी आहे, वजन सेम आहे, बरोबर आहे, ब्रेनचं फंक्शन सेम आहे प्रत्येक कप्प्याचं. मग गुणवत्ता वेगळी का? काही लता मंगेशकर आहेत, काही अमिताभ बच्चन आहे, काही धोनी आहेत, काही विराट कोहली आहे. याच्या मागे कारण आहे आपल्या मेंदूमधलं असमान पेशी वाटप. काही कप्प्यामध्ये पेशी जास्त असतात, काही कप्प्यामध्ये पेशी कमी असतात. ज्या कप्प्यामध्ये पेशी जास्त आहेत ते काम करताना आपण आनंदी असतो, ज्या कप्प्यात पेशी कमी ते काम आपण टाळतो. आणि हे जर आपल्याला सायंटिफिकली समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ब्रेन मॅपिंग करणे अतिशय गरजेचं आहे.
ब्रेन मॅपिंगसाठी 2 वर्ष ते 99 वर्ष हे कुणीही करू शकतं. आणि हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्याने तुमची जन्मजात गुणवत्ता वाढू शकते आणि तुम्ही हॅपीली सक्सेसफुली उपयुक्तली इव्हेंट करू शकता.